तुम्हीच कल्पना करा, तुमचं एखादं दैवत जर अचानक तुमच्यासमोर जिवंत होऊन उभं राहिलं तर तुमची काय स्थिती होईल. अगदी तीच स्थिती त्यावेळी आमची झाली होती. आमची आत्यासुद्धा रडायचं विसरून त्या सगळ्यांकडे डोळे मोठे करून बघत राहिली होती. पुढेही आमच्या आयुष्यात ते चित्र आम्ही कधीच विसरू शकलो नाही आणि विसरणार सुद्धा नाही. ते सगळेजण साधारण 2 मिनटं तिथे स्तब्ध उभे राहिले आणि नंतर त्या सगळ्या जणींनी आपल्या कवड्याच्या त्या लांब माळा हळुवारपणे उचलून बोटांनी आजीच्या कपाळाला स्पर्श केला. आम्ही पाहिलं त्यांच्या बोटांवर हळदी कुंकू होतं. म्हणजे पहिली सातमाई पुढे सरकली आणि तिने कवड्याच्या त्या माळेला स्पर्श करून प्रथम कुंकू आजीच्या कपाळावर लावलं आणि नंतर दुसऱ्यांदा त्या कवड्याच्या माळेला स्पर्श करून हळद बोटात घेतली आणि आजीच्या कपाळाला लावून ती पहिली सातमाई आजीच्या कानात काहीतरी पुटपुटली आणि नंतर तिच्या केसांवरनं हात फिरवत ती पुन्हा मागे सरकून आपल्या जागी उभी राहिली. तेव्हा त्या उरलेल्या 6 जणींनी तसंच केलेलं होतं. आम्ही आता त्या झपाट्याकडे बघत होतो. तो हलकेच पुढे झाला, पण त्याने आजीला हळदी कुंकू न लावता तो तिच्या तोंडावर वाकला. तेव्हा आजीचं तोंडसुद्धा त्या घुंगटानं झाकलं गेलं होतं. आम्ही बघितलं कोणी अगदी हुंदके दाबून दाबून रडावं तसं त्या वाकलेल्या झपाट्याचं सगळं शरीर हालत होतं. नंतर क्षणभरानं तो झपाटा आजीपासनं दूर झाला तशा त्या सातमाई अगदी रांगेनं आजीला नमस्कार करून हळूहळू पुन्हा मागच्या दारी गेला. त्यांच्या पाठोपाठ तो झपाटा गेला. आम्ही सगळ्यांनी एकमेकांकडे बघितलं. रामदास काका म्हणाले, आता कोणीही मागील दारी जायचं नाही. पण त्याच वेळी एक घटना घडली होती. जेव्हा त्या सातमाई आणि झपाटा आत आला होता तेव्हा आमच्या तातूनं हलकेच जाऊन सातमाईंच्या पारावर बघितलं तेव्हा त्या मूर्ती तिथे नव्हत्या. समोरच्या झपाटलेल्या रानातली सगळी बाभळीची झाडं जरा वाकल्यासारखी होऊन एका बाजूला वळली होती. त्या नाजूक प्रसंगी रामदास काकांनी तिथे जमलेल्या सगळ्यांना सांगितलं की गावकरी हो, आत्ता इथे जे काही घडलंय त्याची बाहेर कोणीही वाच्यता करू नये, कारण सातमाई आम्हा खोतांचं दैवत आहे. त्यामुळे त्यांचं इथे माझ्या आईला भेटण्यासाठी प्रत्यक्ष येणं मला जगजाहीर करायचं नाही आहे. आपण सगळ्यांनी त्यांना इथे बघितलं हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. आमचे रामदास काका असं बोलत असताना तातूनी पुन्हा हलकेच सातमाईंच्या पारावर जाऊन बघितलं तर आता तिथे त्या 7 मूर्ती होत्या आणि समोरच्या बाभळीच्या रानातली सगळी झाडं पुन्हा पहिल्यासारखी सरळ झालेली होती. परंतु तिथे कोणीतरी बाई अगदी हळुवारपणे अत्यंत कळवळ्यानं रडत होती. तेव्हा आमचा तातू लगेच आतमध्ये निघून आला होता. तुम्ही कोणी विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, मला त्याची पर्वा नाही, परंतु त्यावेळी आमच्या आजीचं अंतिम दर्शन घेण्यासाठी सातमाई आणि झपाटा प्रत्यक्ष आला होता. हे एक आमच्यासाठी नितांत सुंदर रमणीय असं सत्य होतं. ज्यावेळी आमच्या सातमाई आणि आमचा झपाटा निघून गेला त्यावेळी आमचे गुरुजी तो धक्का सहन न होऊन बेशुद्ध पडले. ते शुद्धीवर आल्यावर रामदास काकांना धरून म्हणाले, अहो त्या सातमाईच होत्या ना आणि तो झपाटा. रामदास काका म्हणाले, गुरुजी हे सगळं खरं आहे, ते सगळेजण तेच होते. हे ऐकून गुरुजी पुन्हा एकदा बेशुद्ध पडले. त्यांना पाहत शिवा काका म्हणाले, आता ह्या गुरुजींचं हे असं चालू राहिलं तर ह्यांचं काही खरं नाही. यावेळी एक मात्र घडलं होतं. आमची आजी गेली म्हणजे ज्या गोष्टीची आम्ही कधी अपेक्षाच केली नव्हती, पण ते वाईट घडलं होतं. तिच्या त्या अचानकपणे जाण्याच्या दुःखानं आम्ही अगदी कोलमडून गेलो होतो. कदाचित आमचं ते इतकं प्रचंड दुःख आम्हा कोणाला पेलवणार नाही हे माहीत असल्यानं कदाचित आजीनीच सातमाईंना आणि झपाट्याला मुद्दाम असं पाठवलेलं असावं. कारण खरंच सांगते, त्या सातमाईंच्या आणि झपाट्याच्या दर्शनानं आम्हा सगळ्यांना थोडा वेळ का होईना आजीच्या दुःखाचा विसर पडून आता सतत आमच्या डोळ्यांसमोर त्या सातमाई आणि तो झपाटाच येत होता. वास्तविक आमच्या आंबा आजींचा अतूट असा विश्वास आमच्या सातमाईंवर होता. तसा आम्हा सगळ्यांचा त्यांच्यावर विश्वास होता, पण आमच्या मनात तो अतूट विश्वास आमच्या आजीने उत्पन्न केलेला होता. तुम्हाला माहितीच असेल, आमच्या सातमाईंचं आणि झपाट्याचं अस्तित्व अगदी जागृत आहे. आज आम्ही सगळ्यांनी ते प्रत्यक्ष बघितलं होतं. म्हणून तुम्हाला एक सांगते, जर कधी तुम्ही आमच्या मांजरीवाडीत आलात तर आमच्या सातमाईंचं दर्शन घ्यायला विसरू नका. काय सांगावं, त्या कधी तुम्हाला सुद्धा दर्शन देतील.
कारण आम्ही म्हणतोच ना, जिथे श्रद्धा आहे तिथे विश्वास आहे, जिथे विश्वास आहे तिथे सातमाई आहेत, आणि जिथे सातमाई आहेत तिथे काहीही घडू शकतं. आमच्या सातमाई आमच्या आजीचं शेवटचं दर्शन घेऊन आपल्या सातमाईंच्या पारावर गेल्या, तर झपाटा आपल्या बाभळीच्या रानात गेला. आणि ते सगळं संपल्यानंतर आम्हाला पुन्हा नव्यानं जाणवलं की आता आमच्यात आजी नाही. आमचा वाडा पुन्हा आजीच्या दुःखात बुडून गेला. त्यावेळी आत्या आजीजवळ जाऊन दुःखानं आपल्या कपाळावर हात मारत रडत म्हणाली, आये, तुला भेटायला सातमाई आणि झपाटा येऊन गेला, पण तू मात्र झोपून राहिलीस. आता माझ्यासाठी तरी उठ. तसं इरली काकूंनी पुढे होऊन तिला सावरलेलं होतं. ती रात्र आम्ही सगळ्यांनी आजीजवळ बसून रडत घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या रामदास काकांनी घरातल्या सगळ्यांशी विचार विनिमय करून आजीला गावच्या स्मशानात अग्नी न देता आमच्या सातमाईंच्या पारासमोर अग्नी द्यायचं ठरवून तिला त्या पाराखाली अग्नी दिला गेला होता. तेव्हा त्या चितेच्या धुरानं ते झपाटलेलं बाभळीचं रान अगदी भरून गेलं होतं, आणि आम्हा सगळ्यांना भास झाला की ते संपूर्ण बाभळीचं रान हुंदके देऊन रडतंय. जेव्हा त्या चितेची राख थंड झाली तेव्हा आम्ही आणि सगळ्या गावकऱ्यांनी आजीच्या चितेच्या अस्थी घेतल्या. त्यावेळीही आमचे रामदास काका पुन्हा एकदा सगळ्या गावकऱ्यांना म्हणाले की, गावकरी हो, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, आमच्या सातमाई आमच्या खोतांच्या दैवत आहेत. त्या ह्या पारावर राहतात, आमच्या हातचं खातात, पितात, आणि रात्री ह्या समया फुंकून शांतपणे झोपी जातात. आमच्या या दैवताची कोणी शांती भंग करू नये म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्यांच्या दर्शनाची गोष्ट गुप्त ठेवावी, अशी मी तुम्हा सगळ्यांना पुन्हा 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 विनंती करतोय. आणि सगळ्या गावकऱ्यांनी माना हलवल्या होत्या. पुढे माझ्या बाबांनी आणि काकांनी जिथे आजीच्या चितेला अग्नी दिला होता तिथे तिची समाधी बांधून तिच्यावर तिचं नाव कोरलं होतं, आणि नंतर सातमाईंच्या बरोबर आजीलाही पान ठेवलं जायला लागलं होतं. आजी अचानक गेली, आणि 4च दिवसांनी अमावास्येला काळोख घेऊन दिवाळी आली. ती दिवाळी आमच्याबरोबर गावातल्या कोणीही साजरी केली नव्हती, की आंबेच्या जत्रेला जाण्यासाठी कोणाच्या बैलगाड्या जुंपल्या गेल्या नव्हत्या. इतकी आमची आजी मांजरीवाडीतली महत्त्वाची व्यक्ती होती. तिच्या त्या जाण्यानं आता आमचा वाडा अतिशय भकास झाला, रिकामा झाला. आमचे गुरुजी तर एकदम एकटे होऊन गेले होते, आणि आत्याने रडून रडून अंथरूण धरलेलं होतं. त्यावेळी आमचे एकटे रामदास काका सगळ्यांना धीर देत खंबीरपणे उभे असले तरी आम्हा सगळ्यांना माहिती होतं की ते आतून कोलमडलेले आहेत. त्या संध्याकाळी आम्ही सगळे ओसरीवर बसलेलो असताना रामदास काका म्हणाले, शिवा, विठ्ठला, बाळकृष्णा, आपल्या आईची इच्छा होती की सर्वांनी आपल्या नातवंडासह आपल्या मुळा बाळांबरोबर राहायचं. मला वाटतं आपण सगळ्यांनी तिच्या इच्छेप्रमाणे तिचं महिन्याचं श्राद्धाचं जेवण आटोपलं की आपापल्या मुलांजवळ जाऊन राहावं. नागो आणि तातू आपली घरं शेतीवाडी सांभाळतील. दरवर्षी दिवाळी आणि आंबेच्या जत्रेला आईच्या इच्छेप्रमाणे आपण सगळ्यांनी एकत्र यायचं, आणि तशाच तिच्या आत्म्याला शांती मिळेल. यावर सगळ्यांनी माना हलवल्या. आमच्या रामदास काकांना एकाच गोष्टीचं अत्यंत वाईट वाटत होतं की आपल्या आईची सातमाईंवर अतूट श्रद्धा होती, पण ती गेल्यानंतर सातमाईंनी सगळ्यांना आपलं प्रत्यक्ष दर्शन दिलं होतं. फक्त आपल्या आईने तिच्या उभ्या आयुष्यात कधी सातमाईंचं प्रत्यक्ष दर्शन घेतलेलं नव्हतं. ते कधी रडत इरली काकूंना म्हणत की, इरले, आपल्या सातमाईंचं प्रत्यक्ष दर्शन आपल्या वाड्याने आणि सगळ्या गावानं घेतलं बघ ग, पण आपली आई त्यांचं प्रत्यक्ष दर्शन नाही घेऊ शकली, याचं मला दुःख वाटतंय. असं बोलून ते ढासाढासा रडत असत. तसं पाहता पूर्वी आमच्या सातमाईंच्या राखणदारानं सातभिंगेनं जेव्हा वाड्यातल्या सगळ्यांना दर्शन दिलं होतं त्यावेळी ते स्वतः वाड्यात नव्हते, त्यावेळीही त्यांना असंच दुःख झालं होतं. आमचे हे काका अनेक वेळा त्या सगळ्या आठवणींनी अतिशय बेचैन होत असत. आपल्या आईला सखाच्या वेळी किती मानसिक त्रास झाला होता या विचाराने ते अस्वस्थ होत. अनेक वेळा काय होतं, आपली मायेची व्यक्ती आपल्याजवळ असली तरी तिचं महत्त्व त्यावेळी आपल्याला जाणवत नाही, पण तीच व्यक्ती अचानक आपल्यातनं दूर गेली तर मग मात्र त्या व्यक्तीचं आपल्याजवळ असण्याचं महत्त्व अगदी प्रखरतेनं जाणवतं. आणि आमच्या रामदास काकांना आपल्या आईला सातमाईंचं प्रत्यक्ष दर्शन झालं नाही याचं फार दुःख जाणवायला लागलं. त्यावेळी आपल्या मनाला जाचणारी ती गोष्ट ते सगळ्यांजवळ सतत बोलून दाखवत होते.
ही गोष्ट त्यांनी गुरुजींना 100 वेळा बोलून दाखवली. त्यावेळी गुरुजी खेदानं म्हणाले, रामदासराव, ते सगळं आजीबाईंचं दुर्दैवी प्राक्तन होतं, परंतु त्या आता त्यांच्याबरोबर असतील तरी तुम्ही त्या गोष्टीबद्दल विशेष खेद करून घेऊ नका. तशानं तुमच्या मनाला क्लेश होतील, तुमचं प्रकृती स्वास्थ्य ढासळेल. मात्र एकदा काय झालं, रामदास काका झोपलेले असताना त्यांना आजीचा भास झाला. त्यांच्या उशाशी बसून त्यांचं डोकं कुरवळत आजी खालकेच म्हणाली, लेकरा रामदास, मला सातमाईंचं दर्शन मिळालं नाही म्हणून तू एवढा का मनाला शिणवतोयस? लेकरा, मी त्यांना रोज भेटायचे रे. तू माझ्या पोटी आलास त्यावेळी एका रात्री त्या मला भेटल्याही होत्या. तुमच्या प्रत्येकाच्या जन्माच्या वेळी त्या मला भेटायला यायच्या, आम्ही बोलायचो. फक्त आनंदीच्या वेळी त्या आल्या ना तेव्हा त्या रडल्या होत्या, पण मी विचारलं तरी आनंदीचं प्राक्तन त्यांनी त्यावेळी मला सांगितलं नाही, कारण तिचं विधिलिखित त्या टाळू शकत नव्हत्या. तुझे बाबा गेले तेव्हा त्यांनीच मला वेळोवेळी धीर दिला आणि हे सगळं त्यांच्या माझ्यातलं गुपित होतं रे पोरा. सातमाईंचा सगळा इतिहास मी बघितला आहे आणि आता मी त्यांच्याबरोबर आहे, तेव्हा तू विनाकारण स्वतःच्या मनाला शिणवू नकोस. असं म्हणत आजी उठत म्हणाली, चल बाबा, माझी निघायची वेळ झाली. हां, आणि आनंदीला सांग मी आणि सातमाई तिची वाट बघतोय बरं. आजीचा तो खराखुरा भास संपून गेला तेव्हा रामदास काका जागे झाले होते. त्यांना क्षणभर कळेना की हे स्वप्न होतं का आपली आई खरोखर आली होती. जेव्हा सकाळी काकांनी त्यांचा तो भास वाड्याला सांगितला तेव्हा आम्हा कोणालाही समजलं नाही की आनंदी आत्याची आपण आणि सातमाई वाट बघतोय असं आजी का म्हणाली. त्यावर फक्त आमच्या इरली काकू म्हणाल्या की आनंदी अक्का चिकोडीला जाणार म्हणून आई तसं म्हणाली असावी, नाहीतर अक्का इथे सतत रडत राहिली आहे ना, त्याचंच त्यांना दुःख होऊन त्यांची इथून जायची त्या वाट बघत असणार. हे ऐकलं आणि आमची आत्या रडत म्हणाली, हो वहिनी, आईला जर माझी एवढी काळजी असती तर ती मला एकटीला सोडून गेलीच नसती आणि आता माझ्या इथून जायची वाट बघत बसली आहे ती. गुरुजी खिन्नपणे आत्याला म्हणाले, आनंदी बाळा, असं बोलायचं नाही गं. अगं आजीबाई आपल्या भरल्या वाड्यात आपल्या मुलाबाळांबरोबर नातवंडांबरोबर राहून त्यांच्या सगळ्यांच्या सहवासात त्या गेल्या, हे त्यांचं परमभाग्य आहे. असा सुखद मृत्यू फार थोड्यांच्या नशिबात असतो. नंतर आम्ही कोणी काही बोललो नाही, कारण तसं तिथे बोलण्यासारखं काही नव्हतं. आमच्या आजीचं महिन्याचं श्राद्धाचं जेवण आटोपल्यावर आम्ही सगळ्यांनी रडत रडत आमच्या सामानाची बांधाबांध केली. त्यावेळी आत्या सुरेश रमेश दादांना म्हणाली, पोरांनो, मी काही तुमच्याबरोबर चिकोडीला येत नाही, मी इथे राहणार आहे. इथे गुरुजी आहेत आणि मी त्यांना सोडून, हा सातमाईंचा वाडा सोडून कधी कुठे जाणार नाही. सुरेश दादा एकदम म्हणाला, आई, आता आम्ही तुला इथे ठेवणार नाही. आई आजी बरोबर सांगत होती, तुझ्या मायेची आम्हा सगळ्यांना गरज आहे. आम्ही लहानपणापासून शिक्षणाच्या निमित्तानं तुझ्यापासून लांब राहिलो आणि तू नेहमी 4 दिवस येऊन पाहुण्यासारखी राहून जात होतीस. तू गेलीस की आम्ही पुन्हा तुझ्या यायची वाट बघायचो. आता तू तुझ्या मनाचा विचार न करता आमच्या मनाचा विचार कर. त्यावेळी आत्यानं काही न बोलता चिकोडीला जाण्यासाठी रडत रडत आपल्या सामानाची बांधाबांध केली आणि ती गुरुजींना म्हणाली की गुरुजी, तुम्ही माझ्याबरोबर यायचं आहे. आय नाही आहे, पण तुमची सोबत मला मिळू दे. तेव्हा गुरुजींनी आपली मान ठीक आहे अशा अर्थानं हलवली आणि म्हणाले, आनंदी, आजीबाईंच्या इथून जाण्यानं माझ्या आयुष्यात जी भयंकर पोकळी निर्माण झाली आहे ती कशानंही भरून येणार नाही. त्यामुळे त्यांच्या माघारी मलाच इथे राहायचं नाही आहे. मी येतो तुझ्याबरोबर चिकोडीला. त्यांचं हे बोलणं ऐकून आम्ही सगळे म्हणालो की गुरुजी, हे चालणार नाही. तुम्ही आत्ता आत्याबरोबर जा, पण नंतर तुम्ही आम्हा प्रत्येकाकडे 1-1 महिना तरी राहून जायचं आहे. आम्ही तुम्हाला न्यायला येऊ. तेव्हा गुरुजींचे डोळे ओलावले. तसे ते आमच्या आजीच्या जाण्यानं फार एकटे पडले होते आणि आता तर आमच्या सातमाईंच्या वाड्याचा एक भाग झाले होते. ते आमच्या आजीसारखा आम्ही त्यांना मान देत होतो, त्यांनाही आम्ही त्यांचे कुटुंबीय वाटत होतो. आम्ही सगळेजण दुसऱ्या दिवशी सकाळी निघणार होतो, पण आत्या आणि गुरुजी जाणार म्हणून नागोकाका, मंगीकाकू, चंपा आणि तातू सारखे रडत होते. नागोकाका तर सुरेशला म्हणाले, सुरेश, आता आय नाही तर आनंदी अक्काला गुरुजींना इथं राहू दे, नाहीतरी हा रिकामा वाडा त्यामुळे थोडा भरेल. सुरेश दादा पटकन म्हणाला, नाही नागोमामा, तुम्ही धीर गाळू नका. आई जर इथे राहिली तर ती इथे रडत कुडत राहील. आजीच्या आत्म्याला शांती नाही मिळणार. मग
ते ऐकून नागो काका गप्प बसले. तेव्हा त्यांना रामदास काका म्हणाले, नागो, आम्ही ठरवलं आहे. आम्ही म्हणजे मी, इरली, शिवा, गुणावहिनी, विठ्ठल, शेवंतावहिनी, आम्ही सगळेजण 15 दिवस मुंबईला राहणार आणि 15 दिवस इथे येऊन राहणार. हे ऐकल्यावर मात्र तिथे सगळ्यांना बरं वाटलं होतं. नंतर तो उदास दिवस आजीच्या आठवणी काढत रडत पडत गेला. खरंच आम्हा सगळ्यांना प्रत्येक क्षणी आजीची अनुपस्थिती प्रत्येक क्षणी जाणवत होती. अगदी आत्ता तर ती होती आणि आत्ता कुठेच नव्हती. देवा, ते सत्य झेलणं आम्हा सगळ्यांना फार कठीण जात होतं. मी तर तिच्या आठवणीने अक्षरशः गुदमरत होते. शेवटी ती अशुभ सकाळ उजाडली. आमचं सगळं सामान तातू आणि नागोकाकांनी आमच्या प्रत्येकाच्या गाडीत नेऊन ठेवलं. आम्ही सगळेजण आजीच्या समाधीला आणि सातमाईंना नमस्कार करून त्यांचा निरोप घेण्यासाठी मागच्या दारी गेलो होतो. आम्ही सगळ्यांनी आजीच्या समाधीला, सातमाईंच्या पाराला नमस्कार केला, निरोप घेतला. बांधावर उभे राहिलो आणि झपाट्याला, येतो रे झपाट्या, नीट राहा असं म्हणून त्याचाही निरोप घेऊन आम्ही निघणार तेव्हा आम्ही बघितलं आत्या अजून त्या समाधीवर डोकं टेकून बसली होती. रामदास काकांनी रमेशला खूण केली. रमेशनं पुढं होऊन आत्याच्या खांद्याला धरून तिला हलकेच हलवीत म्हणाला, आई उठतेस ना? आणि देवा, आत्या त्या रमेशच्या हलवण्यानं एकदम बाजूला लवंडून पडली. त्या क्षणी पुन्हा एकदा आमच्या सातमाईंच्या वाड्यात दुःखाचा प्रचंड डोंगर कोसळला होता. आम्हा सगळ्यांना कळतच नव्हतं की हे सगळं काय चाललंय. आत्ताच तर आमची आजी गेली, तिच्या पाठोपाठ आत्या. आता खरं तर आम्हा कोणाजवळ रडायची सुद्धा ताकद उरलेली नव्हती. मला तर वेड लागल्यासारखं झालं. माझ्या लहानपणी मी आईपेक्षा माझ्या आत्याच्याच जास्त जवळ होते. लहानपणी जरा काही माझ्या बाबतीत घडलं की मी आत्याच्या कुशीत जाऊन लपायचे. सखा गेल्यानंतर खरं तर माझ्या हातून माझ्या जीवाचं काही बरं वाईट घडलं असतं, पण त्यावेळी आत्याच्या आधारावर मी त्या भीषण संकटात तग धरू शकले होते. मला सगळ्यात माझी आजी, आत्या प्रिय होत्या आणि आता त्या दोघीही नव्हत्या. त्या दुःखातही आम्हा सगळ्यांना वाटलं की आत्याचं हे असं आपल्या आईच्या पाठोपाठ जाणं तिच्या दृष्टीनं बरोबर होतं. ती आपल्या आईची सावली होऊन इथे राहिली होती. मग आजीची ती सावली तिच्या मागेच जाणार ना. पण तरीही त्या दोघींचं हे असं एका पाठोपाठ एक निघून जाणं आम्हा सगळ्यांना भयंकर निराधार करून गेलेलं होतं. आमच्या आजीच्या समाधीच्या जवळ आत्याची चिता पेटवली गेली. आमची आत्या गेली तेव्हा मात्र आमचे गुरुजी कोणालाही न ऐकता मोठमोठ्यांना रडले होते. सतत म्हणत होते, माझी आई गेली, आता बहीण गेली, मी खरंच आता पोरका झालो. माझ्या आजीच्या समाधीजवळ आत्याची समाधी बांधली गेली. तेव्हा आमच्या सातमाईंच्या वाड्यातनं माझ्या पूज्य आजी आणि आत्याचं पर्व कायमचं पुसलं गेलं. आमचा अख्खा वाडा खचून गेला. आम्ही सगळेजण त्यावेळी इतके हतबल झालो. आजीचा तो मृत्यू आम्ही तिच्या झालेल्या वयामुळे कधीतरी पचवू शकलो असतो, पण आत्याचा मृत्यू आम्ही कोणी स्वीकारूच शकत नव्हतो. जेव्हा आत्याचं 7व्याच्या श्राद्धाचं पान ठेवलं गेलं त्यावेळी सुरेश, रमेश दादांना माझ्या बाबांनी आणि काकांनी कसं तरी सांभाळून धरलं होतं. आमच्या दोन्ही वहिनी पार अबोल होऊन गेल्या होत्या. आमच्या गुरुजींनी घोषणा केली की ते आता इथे न राहता चिकोडीला एका वसतिगृहात जाऊन राहणार आहेत. तसं बघता आमच्या या चांगल्या वामन गुरुजींजवळ त्यांच्या त्या 3 आदर्श पुरुषांच्या सिद्धांताशिवाय काहीही नव्हतं. फक्त आबांनी दिलेली ती सोनसाखळी, अंगठी आणि सुरेश, रमेश दादांनी दिलेलं घड्याळ, ह्याच 3 मौल्यवान वस्तू त्यांच्याजवळ होत्या. बाकी शून्य. साधी एक भाड्याची खोली घ्यायला त्यांच्याजवळ काही नव्हतं. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना जी काही रक्कम मिळाली होती ती त्यांनी रुही विद्यालयाला गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देऊन टाकली होती. आणि आता एका लहानशा वसतिगृहात ते कोणाच्या तरी ओळखीनं राहणार होते. त्यावेळी आत्याच्या मृत्यूच्या त्या भयानक धक्क्यामुळे कोणी गुरुजींच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नव्हतं. पण त्या सकाळी खरंच गुरुजी आपली वळकटी आणि एका पिशवीत आपले कपडे, आपली जुनी छत्री घेऊन ओसरीवर आले. तेव्हा आम्ही सगळे ओसरीवर बसलो होतो.
गुरुजी असं आपलं सामान घेऊन आले. आम्ही त्यांच्याकडे आश्चर्यानं बघत असताना ते व्याकुळपणे डोळे ओले करत रामदास काकांजवळ गेले आणि म्हणाले, बाळ रामदासराव, मी आजच इथून निघून जायचा निर्णय घेतला आहे बरं. मला आजीबाई आणि आनंदीशिवाय इथे क्षणभरही राहता नाही येणार. मला तुमच्या ह्या वाड्यानं माया दिली. कुटुंब म्हणजे काय हे मला इथे तुमच्या सगळ्यांच्या मायेमुळे कळलं. मी तुमच्या वाड्याशी अगदी बांधला गेलो. आजीबाईंच्या आनंदीच्या सहवासात मला हा वाडा माझं घर वाटत होता. त्या दोघींनी मला कायम कुटुंबाची माया दिली. मी त्यांचा शतशः ऋणी आहे. आता त्या दोघीही नाहीत आणि मी त्यांच्याशिवाय राहू शकणार नाही. आज मला रामदासराव पहिल्यांदा माझ्या आयुष्यात जाणवलंय की मी माझं स्वतःचं खूप काही हरवून चाललो आहे. मला आपल्या सगळ्यांनी निरोप द्यावा. रामदास काका, शिवा काकांनी एकदम पुढे होऊन गुरुजींचे पाय घट्ट धरले. माझे बाबा, विठ्ठल काका, नागो काका त्यांच्याजवळ गेले. रामदास काका मोठ्यांदा रडत म्हणाले, गुरुजी तुम्ही हे कसं बोलू शकताय? अहो, आमची आई गेली, आनंदी आख्या गेली, आता तुम्ही असे आम्हाला सोडून गेलात तर आम्हाला, या वाड्याला सांभाळणारं कुणीच वडीलधारं इथे उरणार नाही. आम्हाला तुम्ही वडिलांच्या जागी आहात आणि वडील आपल्या मुलांना सोडून कधी जात नाहीत. तुम्ही आमचे आहात, आम्ही तुमचे आहोत. गुरुजी, तुम्हाला आठवते जेव्हा आय आनंदी अक्काला म्हणाली की माझ्या माघारी तिने तुम्हाला सांभाळायचं आणि आता तुम्ही आम्हाला सोडून निघालात? मंगी काकू एकदम पुढे झाल्या आणि म्हणाल्या, गुरुजी तुम्ही माझ्या बासारखं आहे ती, आणि मी अक्का तुम्हासनी जाऊ द्यायची नाही. अहो, मी आईला नाकाला गुरुजींना जाऊ द्यायला असं सांगू? गुरुजी तुम्हासनी सातमाईची आण आहे, तुम्ही हितं आमच्यापाशी खायचं आहे. अहो, तुम्ही सकाळला शिकवलासा, या वामण्याला कोण शिकवणार? ते ऐकून आमचे हडकुळे गुरुजी खाली बसून ढसाढसा रडत म्हणाले, पोरांनो, तुमची इच्छा नसेल तर मी तुम्हाला सगळ्यांना सोडून जाऊ कुठे? ठीक आहे, राहीन मी इथे. आणि गुरुजींनी वाड्यात राहायचा निर्णय घेतला. आम्ही नंतर आत्याचं महिन्याचं श्राद्ध करून मुंबईला निघून गेलो होतो. आमच्या नागोकाकांनी आनंदी आत्याची ती खोली कुलूप लावून बंद ठेवली होती. तरी भर रात्री कुणाला जाग येऊन कुणी त्या खोलीजवळ गेलं की त्या अंधाऱ्या खोलीत त्यांना आजी आणि आत्याची मंद आवाजातली कुजबूज ऐकू येते. आम्हीही अनेक वेळा ती कुजबूज ऐकली आहे. तेव्हा आम्हाला एक विचित्र समाधान मिळालं होतं की आजी आणि आत्या आमच्या जवळ आहेत. आता आमच्या सातमाईंच्या वाड्यात आमचे नागो काका, मंगी काकू, तातू, चंपा आणि वामन आणि गुरुजी राहतात. आमची चंपा वहिनी मंगी काकूचं माझघर सांभाळते आणि खूप वेळा आमच्या मंगी काकू आणि गुरुजी लहान वामनला घेऊन आजी आणि आत्याच्या समाधीजवळ बसून जुन्या आठवणी काढत बसतात आणि त्यावेळेला दोघंही फार व्याकुळ होतात. आमच्या सगळ्यांची शेतीवाडी तातू आणि नागो काका सांभाळत आहेत. त्या दोघांना आमचे रामोशी मदत करतात. आता कुलूनी किरय्यांनी दुसरे नवीन रामोशी आणलेत कामासाठी. आजी आत्याशिवाय गुरुजी फार एकटे झाले असले तरी त्यांची सगळी काळजी चंपा वहिनी मंगी काकू नीट घेतात. तरी ते अनेक वेळा आत्याच्या आणि आजीच्या समाधीजवळ जाऊन डोळे पुसत खाली मान घाली बसलेले त्यांना दिसतात. कदाचित पूर्वीचे सगळे क्षण त्यांच्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा येत असावेत. अनेक वेळा नागोकाकाने त्यांना रात्री आत्याच्या भिंतीला टेकून आतली कुजबूज ऐकत खाली मान घालून बसलेलं बघितलंय. त्यावेळी त्यांनी त्यांना हलकेच उठवून आपल्या खोलीत झोपायला नेलं. आज देखील आमचा तातू 7 वाजायच्या अगोदर आमच्या वाड्याचं मागचं पुढचं दार बंद करतो आणि नंतर त्या शांत अंधारात सातमाई आपली समई विझवून गाढ झोपी जातात. तेव्हा त्या अंधारातल्या बाभळीच्या झाडावरनं आमचा झपाटा हळूच खाली उतरतो. त्या अंधारात आपल्या बाभळीच्या रानात फिरत राहतो. तेव्हा तो वारंवार वाड्याच्या बंद दाराकडे बघत असतो आणि सर्वत्र निजानीज झाल्यावर आमच्या आनंदी आत्याच्या खोलीत आजी आणि आत्याला जाग येते आणि नंतर तिथे हलक्या आवाजात कुजबूज सुरू होते. तेव्हा आराकाकांच्या वाड्यात नेहमीचा गोंधळ सुरू असतो. तर कधी अचानक रस्त्याच्या कडेला बसून मुंगळ्या दाजीकाकांच्या वाड्याकडे बघत रडतोय असा भास होतो. आम्ही सगळेजण आमच्या सातमाईंच्या वाड्यापासून दूर असलो तरी
दिवाळीला, आंब्याच्या जत्रेला आणि सातमाईच्या आणि झपाट्याच्या जेवणावळीला न चुकता वाड्यावर जातो. एकत्र जमून ते सण साजरे करतो. त्यावेळी आमचा वाडा पुन्हा एकदा आजी आणि आत्याची पोकळी घेऊन गजबजून जातो. पण आजी आणि आत्याच्या आठवणीनं हृदयाला सतत बसणारे दुःखाचे चटके इथे आल्यावर फार जाणवतात. अशीच वर्ष निघून जात राहिली. आमचा सखा इंग्रजी शाळेत जायला लागला. आमच्या वामन गुरुजींची इच्छा होती इथे कॉलेज सुरू व्हावं. याबद्दल एकदा ते रामदास काका आत्मा तुकादादाशी बोलले. माझे पती श्याम, माझे दीर सूर्यकांत, सगुणेचे पती नरेंद्र आत्मा आणि तुकादादासारखे चांगले डॉक्टर होते. त्यामुळे सगळ्यांवर लक्ष्मीची कृपा होती. त्यामुळे या सगळ्या डॉक्टर लोकांनी मांजरीवाडीत कॉलेज सुरू करून गुरुजींची इच्छा पूर्ण करायचं ठरवलं. त्यावेळी नागो काकांनी तातूच्या नावावर घेतलेली सदाप्पा काकांची जमीन कॉलेजला देऊ केली आणि लवकर आमच्या मांजरीवाडीत आंबा कॉलेज सुरू झालं. यावर्षीसुद्धा दिवाळी आली. आमचा वाडा भरला होता. तेव्हा आमच्या रामदास काकांनी घोषणा केली की शिवा, गुणावहिनी, बाळकृष्ण, शेवंतावहिनी, विठ्ठल, कमळीवहिनी आम्ही सगळेजण आता इथे राहणार आहोत. आता आमच्या गुरुजी, नागो, मंगीवहिनी, तातू आणि चंपाबरोबर आम्हाला आमचं उर्वरित आयुष्य इथेच घालवायचं आहे. हे ऐकून आम्ही सगळ्यांनी गलका केला. पण रामदास काका शांतपणे म्हणाले, पोरांनो, केवळ आईच्या शब्दामुळे आम्ही सगळेजण बराच काळ तुमच्याबरोबर राहिलो. पण आता आम्हा कोणाला ते नळाचं बेचव पाणी पिवत नाही. तिथे असताना आम्हा प्रत्येकाला सतत एकच भास होत असायचा की आमच्या सातमाई, आमचा झपाटा, आमची माती, आमची माणसं, आमचा नागो, आमचा तातू आम्हाला परत बोलवतायत, आम्हाला हाका मारतायत. आता आयचा शब्द पाळलाय. आता आमचं देवाघरी जाणं ह्याच वाड्यातनं होऊन जाऊ दे. इथे आय आहे, अक्का आहे, तेव्हा आता आम्हाला पुन्हा मुंबईला यायचं नाही आहे. पोरांनो, आम्ही तुमच्याजवळ नसण्यानं तुम्हाला विशेष फरक पडणार नाही. कारण तुमचं सगळ्यांचं तिथलं आयुष्य अगदी धावपळीचं आहे. तुम्ही तुमच्या उज्ज्वल आयुष्याची वाटचाल अशीच चालू ठेवा. नागो काका हसत म्हणाले, दादा, तुमच्या इथं राहण्याचा सांगावा 4 दिवसांपूर्वी मला सातमाईंनी दिला होता आणि हे गुरुजींना माहिती होतं. त्यामुळे आम्ही तुमच्या सगळ्यांच्या खोल्या साफ करून नीट लावून ठेवल्या आहेत. फक्त अक्काची खोली आम्ही काही उघडली नाही. गुरुजी हसत म्हणाले, रामदासराव, तुमचा निर्णय योग्य आहे. अहो, आपली पोरं इथे येऊन जाऊन असतील. त्यावेळी सगळेजण आपापल्या चुलीजवळ गेले. मी आत्मादादाला म्हणाले, आत्मादादा, मला काही काकांचं बोलणं पटलं नाही. तो म्हणाला, सरस्वते, खरं सांग, आपण इतकी वर्ष मुंबईला राहिलो तरी प्रत्येक वेळी आपल्याला आपला वाडा आठवत होता ना. अगं, या इथे आपण आपले वडील जन्मले, वाढले, मग त्यांना इथली ओढ वाटणार आणि ते रास्तंय. तेव्हा आता कोणी काही न बोलता आपण सगळ्यांनी त्यांचा निर्णय मान्य करायचा. आणि त्याच्या बोलण्यावर मी डोकं हलवलं. कारण शेवटी आपल्या आईच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे आमच्या वाड्यातली वडीलधारी मंडळी थोडा वेळ आपापल्या मुलांबरोबर घालवून सगळी पुन्हा आपल्या सातमाईंच्या वाड्यात परत आलेली होती. या दिवाळीच्या सणाला आमच्या सगळ्या वडीलधाऱ्या माणसांनी पुन्हा सातमाईंच्या वाड्यात राहायचं ठरवलं. तेव्हा नाही म्हटलं तरी आमच्या सगळ्यांचा हिरमोड झाला होता. त्या उलट नागो काका, मंगीवहिनी, तातू, चंपावहिनी, गुरुजी फार खुश झाले होते. या दिवाळीच्या जेवणावळीला राणी काकूंच्या घरची सगळी मंडळी आली होती. राणी काकूंच्या आई संधिवातामुळे थोडी आजारी होती. राणी काकूच्या वडिलांना दम्याचा त्रास होतच होता. गप्पा गोष्टी चालल्या होत्या. राणी काकू, गुणा काकू पंक्तीत फिरून टोपली घेऊन सगळ्यांना पुरणपोळ्या वाढत होत्या. एकदम शिवा काका परसूदादाला म्हणाले की, अरे परसू, माझ्या आईनं, अक्कानं आणि या तातूनी 4-5 वेळा पाहिलं होतं की तो मुंगळ्या तुमच्या वाड्याकडे त्यांना बोट दाखवून रडत होता. याचं कारण काय असेल रे? हे ऐकताच राणी काकूच्या हातनं ती पुरणपोळीची टोपली खाली पडली. ती उचलून त्या घाईघाईत आत जायला लागल्या तर परसूदादा एकदम दचकून स्तब्ध राहिले. तेव्हा रामदास काका जाणाऱ्या राणी काकूंकडे बघून म्हणाले, अगं राणी, तू का एवढी घाबरतीयस? तो मुंगळ्या मागे त्यांना तसा दिसला होता. तेव्हा परसूदादा स्वतःला सावरून शांतपणे म्हणाले, शिवा, तो मुंगळ्या अन्नीचा असा झाला का नाही? तेव्हा वाड्यात राणीला येऊन शान म्हणला, आता दाजीबा नाही, आजी नाही, अन्नी नाही, तेव्हा म्या तुम्हासनी मोप पैका देतो, तुम्ही हितला समजा, मला इकून शान हितनं निघून जावा. तेव्हा राणीने त्याला बाहेरचा रस्ता धावला. मग येऊन शान हिथं आईला समजा सांगितला, आता मेल्यावर पण त्याला आमचा वाडा पाहिजे असन. हे ऐकून सगळे हसले.
सगळ्यांनी बघितलं. नंतर परसूदादा विशेष न जेवता गप्प राहिला होता. शिवाकाकांना वाटलं आपण उगाच तो मुंगळ्याचा विषय परसूकडे काढला. नंतर शिवाकाकांनी तिथे दुसरा विषय काढला. त्या दिवशी ती जेवणावळ संपल्यानंतर परसूदादा राणी काकू आमच्या वाड्यात जास्त वेळ न थांबता आपल्या वाड्याकडे निघून गेले. तेव्हा रामदास काका म्हणाले की शिवा, यापुढे त्या राणीसमोर मुंगळ्याचा विषय काढायचा नाही. तो मुंगळ्या आपल्या लंगड्या किन्नासारखा होता, अक्करमाशी. या असं बोलणं चालले असताना मागीलदारी गेलेली चंपावहिनी अत्यंत घाबरून पळत आत आली आणि नागोकाका रामदास काकांकडे बघत ओरडली, अहो मामनजी, आपल्या सातमाईंच्या पारावर एक विचित्र जनावर आलंय, लवकर चला. आम्ही सगळ्यांनी पळत जाऊन मागचं दार उघडलं आणि सातमाईंच्या पाराकडे बघितलं तर तो सातमाईंचा राखणदार सात भिंगी तिथे फुसफुस करत पसरलेला होता. श्रोते हो, हा भाग इथेच संपला. आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचे रान या कादंबरीचा दुसरा भाग अर्थात सीझन 2 उद्या संपणार आहे 76व्या भागात. उद्या भेटूयात. हा शेवटचा भाग ऐकण्यासाठी उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.